सगळ्यांनाच आपल्या जीवनामध्ये एक पीसफुल मजबूत फायनान्शियल लाईफ जगायचं असतं. बट महत्वाची गोष्ट ही आहे की आपल्याला ज्या कोणत्या स्कूल कॉलेजेसमधून आतापर्यंत आपण शिकत आलेलो आहे, तुम्ही MBA केलं असेल, इंजिनिअरिंग केलं असेल, M.Com केलं असेल, B.Com केलं असेल, पण आपल्याला पीसफुल मजबूत फायनान्शियल लाईफ जगण्यासाठी जे लागणारं नॉलेज आहे ते आपल्याला कोणत्याही स्कूल कॉलेजेसमध्ये दिलं गेलं नाही. तुम्हाला जर आठवत असेल तर आपल्याला प्रत्येकच वेळेस आपले नातेवाईक असेल, आई वडील असेल किंवा मित्रमंडळी असेल, हे सांगत राहतात नेहमी की बाळा चांगल्या शाळेत जा, चांगले मार्क मिळव, चांगल्या कॉलेजमध्ये जा, चांगले पर्सेंटेज मिळव आणि एक चांगलीशी नोकरी मिळव आणि ती नोकरी फॉरएव्हर करत राहा आणि आपल्या परिवाराला सांभाळत राहा. पण महत्वाचा एक मुद्दा इम्पॉर्टंट मला तुम्हाला सांगायला आवडेल की ज्यानंतर ते एक चांगली नोकरी किंवा उद्योगधंदा करायला आपण लागतो आणि पैसे कमवायला लागतो, आपल्याला हे कोणीच सांगत नाही की बाळा कमावलेल्या पैशाचं नियोजन सुद्धा करायला सुरुवात करशील. राईट? आपण पैसे ज्या वेळेस कमवायला लागतो त्यावेळेस कमवतच राहतो आणि मग तो पुढचे 10 वर्ष 15 वर्ष झाल्यानंतर मागे वळून तर आपल्याकडे शिल्लक काहीही दिसत नाही किंवा आपल्याकडे चांगल्या प्रकारचा कॉर्पस गोळा होत नाही, आपला पैसा आपल्यासाठी काम करत नाही आणि आपल्याला स्वतःला फॉरएव्हर पैशासाठी काम करत राहावं लागतं. म्हणून लक्षात घ्या, या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत वाय फायनान्शियल प्लॅनिंग इज इम्पॉर्टंट. फायनान्शियल प्लॅनिंग हे का महत्वाची आहे जीवनामध्ये, जे आपल्याला कोणत्याही स्कूल कॉलेजेसमध्ये शिकायला मिळवलेलं नाहीये आणि मिळालेलं नाहीये, जे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून स्टेप बाय स्टेप मी सांगणार आहे की फायनान्शियल प्लॅनिंग प्रत्येकासाठी का इम्पॉर्टंट आहे, का करायला पाहिजे, का आपण आपल्या पूर्ण एंटायर फॅमिलीचं फायनान्शियल नियोजन करायला पाहिजे. या सगळ्या गोष्टींची स्टेप बाय स्टेप क्लिअरिटी या व्हिडिओमधून तुम्हाला मिळणार आहे. म्हणून हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय इम्पॉर्टंट महत्वाचा ठरणार आहे. म्हणून पूर्ण व्हिडिओ बघा आणि स्वतःच्या नोट्स बनवा. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे प्रीतम पाटील, फायनान्शियल फ्रीडम, वेल्थ माइंडसेट कोच, आर्थिक नियोजन हीच काळाची गरज या पुस्तकाचा बेस्ट सेलिंग अमेझॉन ऑथर. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की वाय फायनान्शियल प्लॅनिंग इज इम्पॉर्टंट. फायनान्शियल प्लॅनिंग हे का इम्पॉर्टंट आहे. सो विदाउट डिले आय एम गोइंग टू शेअर माय स्क्रीन अँड स्टेप बाय स्टेप तुम्हाला मी क्लिअरिटी देतोय. सो फायनान्शियल प्लॅनिंग प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये का करायला पाहिजे आणि त्याचे काय महत्व आहे आणि काय त्याचे इम्पॉर्टंट आहे. पहिली आणि महत्वाची गोष्ट लक्षात घ्या, फायनान्शियल प्लॅनिंग हे आपल्याला आपण जे काही इन्कम कमावतो त्या इन्कमला कमावलेल्या मॅनेज करायला मदत करतं. फायनान्शियल प्लॅनिंग हेल्प यू टू मॅनेज युअर इन्कम वेल. आज जे काही तुम्ही कमवत असाल, आता इथे खूप जणांना हा प्रश्न निर्माण होतो की अरे यार, माझं उत्पन्न तर 10,000 आहे महिन्याला, अरे मी तर 15,000 कमावतोय, अरे मी तर 20,000 कमावतोय. मॅटर हे करत नाही की तुम्ही किती रुपये कमावता, मॅटर हे करतं की जे तुम्ही कमावता त्याला मॅनेज कसं करता. एक महत्वाचा इम्पॉर्टंट सेंटेन्स इथे मी बोलेल, जो तुमच्या नोटपॅडवर तुम्ही लिहून घेणं गरजेचं आहे. मॅनेजिंग मनी इज मोर इम्पॉर्टंट देन अर्निंग मोर मनी. राईट? तुम्ही जे पैसे कमावता ते तर इम्पॉर्टंट आहेच, पण त्यापेक्षा सुद्धा जे तुम्ही कमावता त्याला मॅनेज करणं जास्त इम्पॉर्टंट आहे. म्हणून मॅनेजिंग मनी हा पार्ट जर आपलं फायनान्शियल प्लॅनिंग असेल तर अतिशय जबरदस्त फायनान्शियल प्लॅनिंग आपल्याला पैशाला मॅनेज करायला हेल्प करू शकतं. नेक्स्ट, फायनान्शियल प्लॅनिंग हे आपल्याला आपले अननेसेसरी एक्सपेन्सेस कंट्रोल करायला मदत करतं. अतिशय इम्पॉर्टंट महत्वाचा मुद्दा आहे, कंट्रोल अननेसेसरी एक्सपेन्सेस. आज मी कित्येक यंग प्रोफेशनल बघतोय, यंग नाही तर चांगले वेल एज्युकेटेड लोक सुद्धा बघतोय की पैसे आपण कमावतोय आणि कोणत्याही गोष्टी न लक्षात ठेवता, ज्या गोष्टी कामाच्या नाहीये त्यावर सुद्धा आपण पैसा खर्च करतो. बघा, तुमच्याकडे इमर्जन्सी फंड आहे का? तुम्ही तुमच्या मुलांच्या शिक्षणाचं प्लॅनिंग करून ठेवलेलं आहे का? तुम्ही तुमच्या स्वतःच्या रिटायरमेंटसाठी, जी ही फिजिकल बॉडी आज नाही उद्या आपली काम करायची बंद करेल, त्यावेळेसाठी लागणारा कॉर्पस गोळा करून ठेवलेला आहे का? हे तेवढंच जास्त इम्पॉर्टंट आहे रॅदर दॅन तुम्ही कमावल्यानंतर अननेसेसरी गोष्टींवर खर्च करण्यापेक्षा. म्हणून लक्षात घ्या, जर आपल्याकडे एक योग्य पद्धतीचा प्लॅन असेल, प्लॅनिंग असेल आपल्या फॅमिलीसाठी, तर अननेसेसरी पैसा खर्च होत नाही. योग्य ठिकाणी आपण खर्च करतो आणि योग्य पद्धतीने आपला पैसा खर्च होतो आणि आपल्याला जिथे करायला पाहिजे तिथेच होतो, जिथे नाही करायला पाहिजे तिथे होत नाही. म्हणून फायनान्शियल प्लॅनिंग इम्पॉर्टंट आहे. फायनान्शियल प्लॅनिंग आपल्याला एक बेटर फायनान्शियल अंडरस्टँडिंग सुद्धा प्रोव्हाइड करते. फायनान्शियल प्लॅनिंग प्रोव्हाइड बेटर फायनान्शियल अंडरस्टँडिंग म्हणजे काय? आपल्याला एक पिक्चर आपल्या समोर राहतो फायनान्शियल प्लॅनिंग केल्यानंतर
की आपल्या मुलाला जर इथून 10 वर्षांनी ग्रॅज्युएशनला जायचं आहे तर त्याच्या ग्रॅज्युएशनला किती रुपये लागणार आहे आणि जे काही पैसे लागतील ते पैसे गोळा करायला आपल्याला किती रुपये इन्व्हेस्ट करावे लागतील आतापासून, जेणेकरून त्याच्या ग्रॅज्युएशनसाठी पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी पैसे गोळा होतील. आपल्या रिटायरमेंटसाठी लेट्स सी 20 वर्ष आहे, 20 वर्षानंतर आपल्याला किती रुपये लागेल आणि त्यासाठी किती रुपये आपल्याला आतापासून गुंतवणूक करावी लागेल. फायनान्शियल प्लॅनिंग प्रोव्हाइड बेटर फायनान्शियल अंडरस्टँडिंग. आपल्याला पूर्ण पिक्चर आपल्या समोर असतो प्लॅनिंग असली तर, की आपल्याला कशासाठी किती रुपये लागणार आहे आणि कशासाठी किती रुपये आपल्याला गुंतवणूक करायची आहे. म्हणून फायनान्शियल प्लॅनिंग खूप इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट, फायनान्शियल प्लॅनिंग इम्प्रूव्ह युअर फायनान्शियल सिक्युरिटी. जबरदस्त आहे, पुन्हा रिपीट करतो. फायनान्शियल प्लॅनिंग इम्प्रूव्ह युअर फॅमिली सिक्युरिटी म्हणजे काय? फायनान्शियल प्लॅनिंग मध्ये एक जबरदस्त इम्पॉर्टंट महत्वाचा कंपोनंट असतो, तो म्हणजे इन्शुरन्स. जर तुम्हाला माहिती असेल तर घरामध्ये जर तुम्ही एकटाच कमावणारा व्यक्ती असाल आणि जर तुमचं कमावणाऱ्या व्यक्तीचं कशाने काही झालं तर ती फॅमिली जी आहे त्या व्यक्तीवर डिपेंड, तिला फायनान्शियली प्रॉब्लेम स्ट्रगल फेस करावे लागले नाही पाहिजे, राईट? त्यासाठी त्या पर्टिक्युलर कमावणाऱ्या व्यक्तीचा स्वतःचा इन्शुरन्स असणं गरजेचं आहे. आणि तो किती असावा, काय असावा, त्याचं उत्पन्न किती आहे, त्याच्या किती पट असावा, जेणेकरून तो जर अचानक कशाने काही त्याला झालं तर त्याच्या फॅमिलीला फायनान्शियली प्रॉब्लेम फेस करावा लागणार नाही. सो म्हणून फायनान्शियल प्लॅनिंग हे आपल्याला आपल्या फॅमिलीला सिक्युअर करायला, प्रोटेक्ट करायला सुद्धा मदत करते. म्हणून आपल्याकडे प्रॉपर पद्धतीचं फायनान्शियल प्लॅनिंग असणं गरजेचं आहे, राईट? अगेन नेक्स्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट, फायनान्शियल प्लॅनिंग का इम्पॉर्टंट आहे? इट विल हेल्प यू टू टेक अ करेक्ट इन्व्हेस्टमेंट डिसिजन. फायनान्शियल प्लॅनिंग हेल्प यू टू टेक करेक्ट इन्व्हेस्टमेंट डिसिजन. आज मी कित्येक प्रोफेशनल लोकांना भेटतोय आणि खूप जण मला सांगतात, इव्हन मेसेज करून किंवा आमच्या कम्युनिटीमध्ये सुद्धा असे खूप सारे लोक आहेत जे माझे मास्टर क्लास अटेंड करतात, ते सुद्धा सांगतात की सर मी एक इन्व्हेस्टमेंट केली होती 5-10 वर्ष आधी आणि ते इन्व्हेस्टमेंटचे पैसे मी मागायला गेलो तर त्यावेळेस त्यांना विचारलं तर ते म्हणतात सर की मला फक्त 2 प्रीमियम 3 प्रीमियमचेच पैसे भेटणार, बाकीचे भेटणार नाही. कित्येक लोकांच्या इन्व्हेस्टमेंट करताना डिसिजन चुकतात. का चुकतात? बिकॉज ज्याप्रमाणे इंजिनिअरिंग, MBA, BCom, MCom शिकायला आपण टाइम दिला आणि पैसा खर्च केला ना, त्याप्रमाणे आपण या फायनान्शियल एज्युकेशनला महत्व देत नाही. म्हणून अरे जर तुम्ही 8 तास 10 तास 15 तास तुमचं काम करायला पैसे कमवायला देऊ शकता तर 1 तास 2 तास तुम्ही हे गुंतवणुकीचं नॉलेज घ्यायला आणि आर्थिक नियोजनाचं नॉलेज घ्यायला आणि तुमच्या पैशाला इन्व्हेस्ट करायला देऊ शकत नाही का? याच कारणामुळे डिसिजन चुकतात इन्व्हेस्टमेंट करण्याच्या. म्हणून लक्षात घ्या, तुमचा कष्टाने मेहनतीने कमावलेला पैसा जर तुम्हाला वाटतं योग्य ठिकाणी गुंतवला जावा तर त्याचं नॉलेज तुम्हाला स्वतःला घ्यावं लागणार आहे. 3रा 4था 5वा व्यक्ती तुमचा विचार नाही करणार आहे. तो त्याच्या जिथे फायदा आहे ती इन्व्हेस्टमेंट तुम्हाला सांगेल. चाहे तुमचा काका, मामा, दादा, मित्रमंडळी असो किंवा नातेवाईक असो किंवा कोणीही असो, तो त्याचा फायदा बघेल आणि तो सांगेल की हे इन्व्हेस्ट कर, इथे इन्व्हेस्ट कर, कारण त्याला तिथे पैसे मिळतात. पण तुम्हाला तुमचा फायदा पाहायचा आहे. तुम्हाला जर तुमचा फायदा पाहायचा असेल तर त्यासाठी तुमचं स्वतःचं प्लॅनिंग तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, फायनान्शियल प्लॅनिंग. त्यासाठी तुम्हाला स्वतःला नॉलेजेबल बनणं गरजेचं आहे. दुसऱ्यावर डिपेंड राहून फॉरेवर जमणार नाहीये, कारण हा पैसा माणसाला जिंदगीभर कमवत राहावा लागणार आहे, राईट? तुम्ही तुमचे मुलं बाळ, तुम्हाला जर हे नॉलेज असेल तर तुमच्या मुलाबाळांना तुम्ही देऊ शकाल, तुमच्या फायदेशीर ठरेल, राईट? सो म्हणून करेक्ट इन्व्हेस्टमेंट डिसिजन्स घ्यायला आपल्याला मदत करतं फायनान्शियल प्लॅनिंग आपलं जर असेल तर. नेक्स्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट, फायनान्शियल प्लॅनिंग इम्प्रूव्ह युअर स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग. आपल्या राहणीमानामध्ये सुद्धा सुधारणा करते फायनान्शियल प्लॅनिंग, राईट? आता तुम्ही म्हणाल की सर राहणीमानामध्ये कशी इम्प्रूव्हमेंट होते? तर आपल्याला ना एक क्लिअरिटी राहते की माझ्याकडे इमर्जन्सी फंड किती आहे, माझ्या मुलांच्या शिक्षणाचं प्लॅनिंगचा मी पूर्ण कॉर्पस गोळा करण्याची तयारी केलेली आहे का. म्हणजे एक चिंतामुक्त जीवन आपल्याला जगता येतं. रात्रीची झोप खूप छान पद्धतीने लागते. प्रत्येक फायनान्शियल ध्येयांचं प्लॅनिंग असतं. घर घ्यायचंय, कार घ्यायची आहे, राईट? लोन घेतलं असेल तर त्याचं प्रीपेमेंट प्लॅनिंग असतं. नाहीतर मी बघतो कित्येक लोक रात्रीचे झोपतच नाही कर्जाच्या जाळ्यामुळे. कित्येक जणांना EMIचं टेन्शन असतं, कित्येक जणांना आपल्या मुलाबाळांच्या शिक्षणाचं टेन्शन असतं, कित्येक जणांना रिटायर्ड झाल्यानंतर की माझं रिटायरमेंट कसं होईल याचं टेन्शन असतं. म्हणून फायनान्शियल प्लॅनिंग जर एकदा आपल्या जीवनात आपल्याकडे असलं तर स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग इम्प्रूव्ह करायला, आपल्याला एक पीसफुल, मजबूत, शांत जीवन जगायला, आपल्याकडे
अकाउंटचा बॅलन्स बघून आपल्याला लाईफ जगायला सुद्धा हेल्प होते. म्हणून प्रत्येकाला लक्षात घ्या, फायनान्शियल प्लॅनिंग हे अतिशय इम्पॉर्टंट आणि महत्वाची आहे. शेवटचा आणि महत्वाचा पॉईंट मला तुम्हाला सांगायला आवडेल तो म्हणजे फायनान्शियल प्लॅनिंग हेल्प यू प्लॅन फॉर अनप्लान. अतिशय इम्पॉर्टंट महत्वाचा मुद्दा आहे. अशा काही गोष्टी असतात आपल्या जीवनात की ज्या प्लॅन केलेल्या नसतात आणि अनप्लॅन कोइन्सिडेंटली त्या गोष्टी आपल्यासोबत घडतात. जसं की घरामध्ये एखादी मेडिकल इमर्जन्सी आली किंवा कुठेतरी अचानक मित्रांनी प्लॅन बनवला, चला फिरायला जाऊयात, राईट. अशा अनप्लॅन गोष्टी ज्या आहेत त्या सुद्धा आपल्या जर फायनान्शियल प्लॅनिंग असेल तर पूर्ण होतात. कशा प्रकारे? जसं मी तुम्हाला सांगितलंय, आपल्याकडे 3-6 महिने 1 वर्षाचा इमर्जन्सी फंड आपल्याकडे असायला पाहिजे, जे काही आपल्याकडे इसेन्शियल एक्सपेन्सेस असतात, राईट. इंटू 6 किंवा 12 महिन्याचा किंवा 6 महिन्याचा तुमच्याकडे पैसा कॉर्पस तुमच्याकडे ऑलवेज सेव्हिंग अकाउंटला किंवा म्युच्युअल फंडच्या लिक्विड फंडला वगैरे तुम्ही ठेवू शकता, जेणेकरून अनप्लान गोष्टी जर अचानक तुमच्या लाईफमध्ये आल्यात तर तुम्ही त्या पैशाला वापरू शकाल आणि तुमची लाईफ जगू शकाल, राईट. म्हणून फायनान्शियल प्लॅनिंग जर असली तर अनप्लान गोष्टी सुद्धा व्हायला स्मूथ पद्धतीने हेल्प आपल्याला होते आणि हे प्लॅनिंग आपल्या प्रत्येकाचंच असायला पाहिजे. बघा, या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला फक्त फायनान्शियल प्लॅनिंग काय असतं त्याचे इम्पॉर्टंट महत्व सांगितले, ज्याची क्लिअरिटी तुम्हाला आली असेल की फायनान्शियल प्लॅनिंग हे का आपलं इम्पॉर्टंट आहे. ज्याप्रमाणे 10 तास 12 तास 15 तास तुम्ही पैसे कमावण्यासाठी काम करायला देता आणि पैसे कमावता, त्याप्रमाणे तुमच्या पूर्ण परिवाराचं फायनान्शियल प्लॅनिंग करायला, नॉलेज घ्यायला, आर्थिक नियोजनाचं नॉलेज घ्यायला सुद्धा टाइम द्यायला सुरुवात करा. जर तुम्हाला एक मजबूत स्ट्रॉंग फायनान्शियल लाईफ जगायची असेल आणि फक्त फॉरेवर पैशासाठीच न काम करता तुमचा पैसा सुद्धा एका लेवल नंतर 5 वर्षांनी 10 वर्षांनी 20 वर्षांनी काम करायला लागायला पाहिजे असं तुम्हाला वाटत असेल तर या सगळ्या सांगितलेल्या गोष्टींवर काम करायला सुरुवात करा. याबद्दल अजून डिटेलमध्ये जर तुम्हाला शिकायचं असेल तर नक्कीच माझा अपकमिंग फ्री ऑफ कॉस्ट मास्टर क्लास अटेंड करा. डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक देतोय, त्यावर जाऊन रजिस्टर करा, जेणेकरून तुम्हाला अजून अपकमिंग नेक्स्ट लेवलच्या गोष्टी शिकायला मिळतील डिटेलमध्ये आणि तुमच्या परिवाराला लवकरात लवकर तुमचे आर्थिक ध्येय फायनान्शियली तुम्ही अचीव करायला मदत करू शकाल. आशा करतो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि खूप साऱ्या महत्वाच्या इम्पॉर्टंट गोष्टी तुम्हाला कळाल्या असेल का फायनान्शियल प्लॅनिंग इम्पॉर्टंट आहे आपल्या जीवनामध्ये. सो व्हिडिओ तुमच्यापर्यंतच न ठेवता तुमच्या नातेवाईकांना, मित्रमंडळींना शेअर करा. चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनला हिट करा, जेणेकरून माझा नेक्स्ट व्हिडिओचा नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर, तुमच्या लॅपटॉपवर येईल. तेपर्यंत बाय, टेक केअर, स्टे हॅपी, स्टे हेल्दी, स्टे वेल्दी, ऑलवेज लव्ह यू ऑल. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.